पावसाअभावी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली पाहायला मिळते आहे। टमॅटोचा हब असलेलं किंवा टमॅटो इंडस्ट्री जिथे पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे त्या वडवळ जानोर भागामध्ये टमॅटो आणि पालेभाज्यांची शेती जी आहे ती अडचणीत आली आहे आपलं पाहायला मिळतं आहे। पावसाअभावी पूर्णपणे पिकं जी आहेत ती करपत चाललेली आहेत। आपण पाहू शकतो हे वरणा जो भाजीपाला आहे त्या भाजीपाल्याची शेती आहे पूर्णपणे करपत चाललेली आहेत पिकं। शेंगा वगैरे लागण्याची जी वेळ आहे त्याच वेळेला ही अवस्था निर्माण झाल्यामुळं या वेलींना आता वरण्याच्या शेंगा काय जे आहेत ते येणार नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे। तर दुसरीकडे त्याच बाजूला टमॅटोची शेती आहे ती पूर्णपणे सुकत चाललेली आहे आणि त्यामुळे टमॅटो याला लगडतील अशा प्रकारची अवस्था नाही आहे। शेतकरी टँकरने पर्यायाने कधी घागरीने पाणी देऊन ही पिकं जी आहेत ती जिवंत ठेवण्याचा किंवा जपण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र अत्यंत बिकट अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची झालेली आहे। चाकूर तालुक्यातल्या घारोळ शिवारामध्ये आपण आहोत, त्या शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत। मला सांगा काय नाव आहे तुमचं आणि किती शेती आहे वगैरे? 4 एकर शेती आहे। टमाटे एक बार लावलो ती वाळून गेली आणि वरना पण वाळून गेलता। थोडं थोडं पाणी घालता त्याला बकेटानं, त्याच्यात ते जगू लागला थोडं थोडं। फार नुकसान झाले आमचं, तरी बी सगळं म्हणजे आता तुमच्याकडे पाण्याचे सोर्स काय होते ते आटलेले आहेत का वगैरे? हां आटलेत, हिरीत पाणी नाही, बोर बी चालना गेलंय, थोडं थोडं चाललं आहे बोर, तेवढं पाणी नाही व तेवढंच आलेलं ते जगू लागला आणि पाऊस पाणी पडच ना गेलंय, पुरं वाळून चाललंय। की म्हणजे किती एकर शेती आहे आणि पूर्णपणे म्हणजे तुम्ही पालेभाजीची शेती म्हणजे परंपरागत पद्धतीनं करता का? हां शेती 3-4 एकर लावतो, 4-5 एकर, म्हणजे जेवढं आपलं शेत आहे 4 एकर तेवढे भाजीपाला करतो। म्हणजे टमॅटो पहिल्यांदा लावला होता आणि मग पुन्हा पावसाअभावी करपला? हां पहिले लावलं होतो, पुन्हा नंतर करपून गेलं ती, काढून टाकावं लागलं? हां काढून टाकलं। 15-20 हजार रुपये पहिलंच नुकसान झाले, आता 15-20 हजार रुपये घालावं लागले परत म्हणजे ही सुद्धा पिकं जगवण्यासाठी प्रयत्न करावं लागतात। हां ही थोडं थोडं आता तेवढं तर जगवा म्हणून, पहिलं तर गेलं आता चांगलं हे येईल म्हणून ही करायला, तर ही बी सुकलाले पाऊसच नसल्यामुळं। कसं करता म्हणजे पाणी आता म्हणजे ह्या टाकीमध्ये भरता आणि मग इकडं आणता? हां कसं असतं म्हणजे दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो? टाकीमध्ये टाकायचं पाणी आणि बकेटानं थोडं 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 टाकायचं, एक गिलास एक तांब्या तर दिवसभर चालू असतं? हां दिवसभर चालू राहते थोडं। ही अवस्था झाली आहे शेतकऱ्यांची, म्हणजे पिकं वाचवण्यासाठी धडपड जी आहे ती शेतकऱ्यांची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। पालेभाज्याची शेती जी आहे ती अडचणीत आलेली आहे। वडवळ आणि जानोरच्या भागातले जे शेतकरी आहेत प्रामुख्याने पालेभाज्याची शेती करतात आणि टमॅटो तर आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आणि आपल्या देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचवतात। मात्र यावर्षी पालेभाज्याची शेती आणि टमॅटोचा जी काही इंडस्ट्री आहे ती पूर्णपणे अडचणीत आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।